सत्ताधारी पक्षाने 260 अन्वये जो प्रस्ताव सादर केलाय या प्रस्तावावरती चर्चा करण्यासाठी मी उभा आहे। प्रवीण दरेकर यांचं भाषण कालपासून मी अतिशय बारकाईने ऐकतोय। एक गोष्ट त्यांची मी सतत ज्याला माझं नेहमी समर्थन राहिलंय किंवा जी माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदराचं स्थान ज्या गोष्टीमुळे आहे ती गोष्ट म्हणजे ही आहे की ज्या भूमिगत असतात ती भूमिका अतिशय दमदारपणे आणि चांगली मांडतात। प्रवीण दरेकर विरोधी पक्षनेते होते तेव्हा देखील मी त्यांची भाषणं ऐकली। 1 तास जर फक्त आता त्यांना इथे उभं केलं तर या पूर्ण भाषणाच्या विरोधात ते भाषण करतील। फक्त 1 तास उभं करा इकडे या बाजूला। अरे ते ज्या भूमिकेत जातात ती भूमिका ते यशस्वीपणे मांडतात। जेव्हा इकडे विरोधी पक्षनेते होते तेव्हा दमदारपणे सरकारच्या विरोधात ते भूमिका मांडत होते। ते बघत नव्हते कोण मागे पुढे। आता कसं आहे की बघा त्यांच्यावरती अभिनंदनाचे प्रस्ताव मांडण्याची पाळी आलेली आहे। जड अंतःकरणाने मांडतायत पण यशस्वीपणे मांडतायत। पटतंय नाही पटतंय माहित नाही पण भूमिका चोख, भूमिकेत कुठे कॉम्प्रोमाइज नाही। दिलेलं काम अतिशय प्रामाणिकपणे करायचं, दिलेलं काम अगदी ठोकून करायचं, ही त्यांची भूमिका मला नेहमीची आवडते। आणि म्हणून प्रवीण दरेकर यांच्याबद्दल माझ्या मनात कायम ती मित्र माझे खूप जुने मित्र आहेत कायम सन्मानाची भावना राहिलेली आहे की ज्या भूमिकेत जातात त्या भूमिकेतनं ते अतिशय जोरदारपणे त्यांची बाजू मांडतात। आता त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत की ग्रोथ हब आहे, हा ग्रोथ हबच्या दृष्टिकोनातनं हे सगळे विकासाची जी कामं किंवा विकास होण्यासाठी किंवा विकास गेल्या जो काही वर्षामध्ये विकासाचा जो घाट घातला गेलाय या विकासासाठी जे काही प्रयत्न केले गेले, ज्या विकासासाठी त्यांनी आता जी बाजू मांडली की काय काय झालं, त्यामुळे काय झालं, किती लोकांचं जीवनमान बदललं, या सगळ्या गोष्टी त्यांनी अतिशय सविस्तरपणे सांगितल्या। आता प्रश्न असा आहे की हे सगळं सांगितलं त्यांनी सांगितलं केलेल्या कामाचा सुगंध दरवळतोय परंतु त्याला भ्रष्टाचाराचा दर्प देखील येतोय। आता कसं आहे की वास सुवास हे दोनच शब्द आहेत, सुगंध दुर्गंध। आता जो तो ज्या ठिकाणाहून घेतो, पुढून घेतला तो वास आहे, सुवास आहे, मागून घेतला तर तो वास आहे। आता कोण कुठे उभा आहे त्याच्यावरती अवलंबून आहे। आता दुर्दैवाने मला मागे उभं राहावं लागलंय। नाही ठीक आहे ना, परिस्थिती जे बघा मी पण त्याच्या भूमिकेत आहे, ज्या भूमिकेत उभं राहायचं ती भूमिका अतिशय ठोकून मांडायची। मी फक्त एकच झालं, मला प्रवीण दरेकरांवरतीचा अन्याय कधी ना कधीतरी दूर झालेला बघायचा आहे। माझं अजून ते स्वप्न पूर्ण होत नाहीये। ज्या दिवशी ते स्वप्न माझं पूर्ण होईल, आता देखील पुढच्या काही दिवसात मी एक स्वप्न बघतोय, होईल होईल होईल, पण सायला ते हरीतले शुक्राचार्य कोण बसलेत ना ते कळत नाहीयेत। पाणी जाळलं असं आवडतं ना त्याचं पाणी। आणि एक मित्र म्हणून मला फार कधी कधी वाईट वाटतं की अशा मी त्यांना फार जवळ ओळखतो कारण मी आणि ते शिवसेनेत एकत्र काम करत होतो। हाडाचा कार्यकर्ता फक्त तुम्ही या गोष्टीसाठी वापरताय। बघा मी पण हाडाचा कार्यकर्ता होतो पण मला माझ्या पक्षाने एकदा तरी मंत्री बनवला, एकदा का होईना त्या खुर्चीत नेऊन बसवला। आमची हीच इच्छा आहे की एकदा का होईना पण त्याला त्या खुर्चीत नेऊन बसवा आणि ते तुमच्या हातात सहज शक्य आहे। ज्यांची बाजू एवढ्या समर्थपणे ते मांडतायत त्यांनी एकदा तरी त्यांचा सन्मान करावा अशी माझी इच्छा आहे। ठीक आहे, माझ्या इच्छेला माझी इच्छाशक्ती इतकी प्रबळ आहे की ती नक्कीच पूर्ण होईल असा माझा विश्वास आहे। आता येतो मुंबईकडे, कारण ह्या ग्रोथ हबचं मेन सेंटर जे आहे हे मुंबई आहे। मुंबईच्या बाबतीत त्यांनी जे प्रश्न मांडले, त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या की घरांचे प्रश्न सांगितले, DCR मध्ये काय बदल हवेत ते सांगितले, चाळींचे प्रश्न, घरांचे प्रश्न। मी त्यांचं काम गेले कित्येक वर्ष बघतोय। पुनर्विकासाच्या कामामध्ये मुंबई बँकेने जे केलेलं योगदान आहे किंवा स्वयंविकासाच्या बाबतीमध्ये ते जे काय प्रयत्न करतायत, आत्ता देखील त्यांचा पुढच्या महिन्यामध्ये अहवाल येईल आणि त्याच्यावरती ते प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत। पुनर्विकास, स्वयं पुनर्विकास ही अतिशय चांगली कल्पना आहे जेणेकरून
कोणाच्या दरवाजात जाऊन उभं राहायची गरज नाही. स्वतः बँकेने दिलेल्या पैशावरती जास्तीचं आणि चांगलं घर मिळवण्याचा एक तो चांगला मार्ग आहे. पण प्रवीण दरेकर, आपण केलेल्या प्रयत्नांना सरकार किती मदत